So first we are going to discuss about predictable or type A reactions. So what are predictable or type A reactions? As name indicates, these नावामध्येच आहे की predictable means which can be predicted. बरोबर आहे का? म्हणजे ज्याचं अनुमान आपण लावू शकतो. हे होणार आहे, असे इफेक्ट प्रोड्यूस होणार, हे आपण अंदाज लावू शकतो. असे जे काही इफेक्ट्स असतात त्यांना आपण प्रेडिक्टेबल रिएक्शन्स असं म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण? प्रेडिक्टेबल रिएक्शन्स और टाइप ए रिएक्शन्स. These are predictable from the pharmacological properties of the drug. कशापासून प्रेडिक्ट करणार आहे? अनुमान कसा लावणार आहोत आपण? तर अनुमान लावण्यासाठी आपण काय वापरणार आहे? फार्माकोलॉजिकल प्रोफाईल ऑफ ड्रग बघायचा आणि फार्माकोलॉजिकल प्रोफाईल मध्ये काय बघणार आपण की ड्रगचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे, फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स काय प्रोड्यूस करतं आणि याच्यावरून जे काही फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स हे ड्रग प्रोड्यूस करतं यावरून आपण अंदाज बांधू शकतो की हा ड्रग घेतल्यानंतर आपल्याला कोणते ऍडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतात. Okay, so these type of effects are dependent upon the pharmacological profile of the drug. म्हणजे हे इफेक्ट कशावर डिपेंड आहेत? फार्माकोलॉजिकल प्रोफाईल ऑफ ड्रग वर डिपेंड आहेत. ड्रगचा फार्माकोलॉजिकल प्रोफाईल आपल्याला माहित असतो आणि त्याच्या बाहेरचे इफेक्ट हे नसणार आहेत. त्या फार्माकोलॉजिकल प्रोफाईल मधलेच इफेक्ट हे असणार आहेत ज्यांना आपण ऍडव्हर्स इफेक्ट म्हणू शकतो. लक्षात आलं का? याला आपण प्रेडिक्टेबल इफेक्ट्स असं म्हणतो. दिस इन्क्लूड्स, बघा प्रेडिक्टेबल मध्ये कोणकोणते इफेक्ट येतात बघा. साइड इफेक्ट्स, सेकंडरी इफेक्ट्स, टॉक्सिक इफेक्ट्स, डिपेंडन्स and drug withdrawal symptoms. So these are the different predictable adverse drug effects of the drug. ओके, तर प्रेडिक्टेबल ऍडव्हर्स इफेक्ट ड्रगचे कोणकोणते आहेत? तर साईड इफेक्ट येतं, सेकंडरी इफेक्ट येतं, टॉक्सिक इफेक्ट येतं, डिपेंडन्सी आणि ड्रग विड्रॉल सिम्पटम्स. दीज आर द डिफरंट सब टाइप्स ऑफ द प्रेडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग इफेक्ट्स. आता हे काय आहेत हे आपण वन बाय वन बघायचं आहे. फर्स्ट ऍडव्हर्स इफेक्ट इज साईड इफेक्ट. ओके, साईड म्हणजे काय? बाजूला. साईड म्हणजे काय? बाजूला. म्हणजे हा इफेक्ट थेरापेटिक इफेक्टच्या बाजूलाच प्रेझेंट असतो असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे दीज आर दी पार्ट ऑफ फार्माकोलॉजिकल प्रोफाईल ऑफ ड्रग अँड दीज कॅनॉट बी अवॉइडेड. दीज कॅन be produced along with the therapeutic effect of the drug. म्हणजे लक्षात घ्या, थेरापेटिक इफेक्ट बरोबरच हे प्रोड्यूस केले जातात. अनवॉन्टेड बट अनअवॉइडेबल फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला हे नको असणारे, अनवॉन्टेड म्हणजे काय? नको असणारा इफेक्ट असतो पण तो आपण अवॉइड करू शकत नाही. अनअवॉइडेबल pharmacological effects of the drugs are called as side effects which can be produced at the therapeutic dose of the drug. म्हणजे ड्रगचा थेरॅपेटिक डोस घेतल्यानंतर सुद्धा ड्रगचा थेरॅपेटिक इफेक्ट मिळत असताना त्याच्याबरोबरच काही नको असणारे पण अवॉइड करू न शकणारे पण टाळू न शकतो असे इफेक्ट्स ड्रग प्रोड्यूस करत असतो थेरॅपेटिक डोसमध्ये. त्यांना आपण साईड इफेक्ट्स असं म्हणतो. समजलं का बाळांनो साईड इफेक्ट्स? ओके, आता एक्झाम्पल आपण बघूया की प्रोमिथॅझिन इट इज द ड्रग विच इज यूज्ड इन द ॲलर्जी कंडिशन विच इज हॅव्हिंग अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टी. अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टी आहे म्हणून ॲलर्जी जर झाली असेल तर त्यावेळी आपण अँटी ॲलर्जिक म्हणून या प्रोमिथॅझिन ड्रगचा वापर करतो. ओके, सो प्रोमिथॅझिन इज गोइंग टू बी यूज्ड फॉर its anti-allergic property, that is the therapeutic effect which we want, okay, from the promethazine. But promethazine along with anti-allergic property, it also produces sedative effect.
काय करतं हे अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टी बरोबरच हे सिडेटिव्ह इफेक्ट सुद्धा प्रोड्यूस करतं. सिडेटिव्ह म्हणजे काय? सिडेटिव्ह म्हणजे सिडेटिव्ह म्हणजे इट प्रोड्यूस स्लीप म्हणजे झोप लागते. लक्षात घ्या, आपल्याला सर्दी झालेली आहे, ॲलर्जिक सर्दी असते बऱ्याच जणांना आणि त्यावेळी जर तुम्ही प्रोमिथॅझिन दिवसा सकाळी खाल्ली तर तुम्हाला झोप येणार आणि तुमचं काम तुम्ही करू शकणार नाहीये. लक्षात येतंय? म्हणजे तुम्हाला सर्दी कमी व्हावी हा उद्देश आहे. तो इफेक्ट मिळावा असं आपल्याला वाटतं. पण सर्दी कमी होते याच्यामुळं. पण त्याचबरोबर हे काय करतं? स्लीप इंड्यूस करतं, की ज्याच्यामुळं तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे सेडेटिव्ह इज द साइड इफेक्ट व्हिच केम अलोंग विथ द अँटी ॲलर्जिक ॲक्टिव्हिटी ऑफ प्रोमिथॅझिन. बरोबर आहे का? सिडेटिव्ह हा काय आहे? साइड इफेक्ट आहे. आता लक्षात घ्या, मला सांगा, आपलं दिवसाचं काम होणार नाही असं जर होत असेल, झोप येणार आहे आपली, झोप आल्यामुळे आपलं दिवसभराचं काम होणार नसेल किंवा काही ॲक्सिडेंट घडू शकतात. म्हणजे ड्रायव्हिंग करायचं असेल आणि तुम्ही प्रोमिथॅझिन खाल्लं तर ॲक्सिडेंट होऊ शकतो ड्रायव्हिंग करत असताना. किंवा तुम्ही हेवी मशिनरीवर वर्क करत असाल आणि तुम्ही सकाळी ही प्रोमिथॅझिनची गोळी खाल्ली तर काय होईल हो? तुमचा हात त्या मशीनमध्ये अडकू शकतो. का तर झोप आलेली आहे. झोप आल्यामुळं तुमचं काम फास्ट नाही होणार. हात त्या मशीनमध्ये जेवढ्या लवकर तुम्ही बाहेर काढायला पाहिजे, तेवढ्या लवकर तो बाहेर येणार नाही. आणि त्याच्यामुळं काय होईल, तिथं तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे आणि तुम्हाला त्या मशीनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. लक्षात येतंय? सो धिस इज, पण हा इफेक्ट आपण अव्हॉइड करू शकतो का हो? हा इफेक्ट आपण अव्हॉइड करू शकतो का? नाही करू शकत. कारण हा ड्रगच्या फार्माकोलॉजिकल प्रोफाइलचा पार्ट आहे. ही फार्माकोलॉजिकल ॲक्शनच आहे ड्रगची, की प्रोमिथॅझिन प्रोड्युसेस सेडेटिव्ह इफेक्ट. दॅट इज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ द ड्रग. पण त्यातली ती फार्माकोलॉजिकल ॲक्शन आपल्याला नको आहे. ओके? पण ती आपण अव्हॉइड नाही करू शकत. यालाच आपण साइड इफेक्ट असं म्हणतो. समजलं का? दुसरं बघा, इस्ट्रोजनचं एक्झाम्पल बघू आपण. इस्ट्रोजन इट इज युज्ड ॲज अँटी ओव्ह्युलेटरी ड्रग. मोस्टली विमेनमध्ये प्रेग्नन्सी डेव्हलप होऊ नये याच्यासाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून या इस्ट्रोजनचा आपण वापर करत असतो. तर अँटी ओव्ह्युलेटरी ड्रग आहे. इस्ट्रोजन सारखे डेरिव्हेटिव्हज आपण वापरतो. अँटी ओव्ह्युलेटरी ड्रग आहे हा. पण अलॉंग विथ दॅट इट प्रोड्युसेस नॉझिया. म्हणजे इस्ट्रोजन जर आपण घेतलं, विमेननं घेतलं, तर अँटी ओव्ह्युलेटरी इफेक्ट मिळेल, थेरॅपिटिक बेनिफिट मिळेल आपल्याला. पण त्याचबरोबर या इस्ट्रोजनमुळे नॉसिया प्रोड्यूस होईल. नॉसिया म्हणजे काय? नॉझिया म्हणजे काय? मळमळ होणे किंवा व्हॉमिटिंग होणं, याला आपण काय म्हणतो? नॉझिया. ओके? तर हा ॲडव्हर्स इफेक्ट किंवा साइड इफेक्ट आहे, की जो आपण अव्हॉइड नाही करू शकत. म्हणजे इस्ट्रोजन घेतलं की अँटी ओव्ह्युलेटरी ॲक्शन जशी मिळणार तसंच नॉझिया सुद्धा मिळू शकतो. नॉझिया हा इफेक्ट सुद्धा मिळणार आहे. वी कॅनॉट अव्हॉइड धिस इफेक्ट. ओके? This is the unwanted but unavoidable effect and that is called as side effect. यालाच आपण काय म्हणतो? साइड इफेक्ट. नेक्स्ट इज सेकंडरी इफेक्ट्स. दुसरं काय आहे? सेकंडरी इफेक्ट्स. नाउ व्हॉट आर सेकंडरी इफेक्ट्स? तर नावामध्येच आहे. दीज आर नॉट द प्रायमरी इफेक्ट्स ऑफ द ड्रग. म्हणजे फार्माकोलॉजिकल प्रोफाईल किंवा फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स जे आहेत त्यामुळं ॲडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस नाही होत आहे. पण ह्या फार्माकोलॉजिकल प्रोफाईलचा कॉन्सिक्वेन्स म्हणून सेकंडरी इफेक्ट प्रोड्यूस केले जातात. ते बघूया आपण. दीज आर नॉट द प्रायमरी इफेक्ट्स ऑफ द ड्रग. हे प्रायमरी इफेक्ट्स नाही आहेत ड्रगचे. दीज आर प्रेडिक्टेबल इफेक्ट्स. पण प्रायमरी नसले तरी सुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकतो असे हे इफेक्ट्स आहेत. ओके? अँड these are the indirect consequences or effects due to a primary action of the drug. म्हणजे प्रायमरी ऍक्शन झाली म्हणून ड्रगच्या प्रायमरी ऍक्शनचा काय आहे? कॉन्सिक्वेन्स म्हणून हे इफेक्ट प्रोड्यूस केले जातात.
लक्षात येते का? म्हणजे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा काय होतं, की सकाळी आपल्याला काय केलं, आईनं रागवलं कुठल्यातरी कारणासाठी. तर काय होतो, आपण दिवसभर काय आपला मूड कसा राहतो? दिवसभर मूड कसा राहतो आपला? आईनं सकाळी आपल्याला रागवलं, तर काय राहतो आपलं दिवसभर मूड? कधी रागवलं नाही का घरामध्ये कोण? सॅड राहतो. ओके. आणि काय चिड करतो आपण बघा. काय जर घरातल्यांनी सांगितलं, की आपण ते करणार नाही, चिडचिडपणा करणार, बरोबर आहे का? आता हा काय झाला, कॉन्सिक्वेन्स झाला. कशाचा कॉन्सिक्वेन्स आहे? सकाळी मला आईनं काय केलेलं आहे? झापलेलं आहे. बरोबर आहे का? आणि त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून दिवसभर मी दुसऱ्यावर कोणावर तरी चिड करायला लागलोय. ओके. मित्रावर पण आपण चिड करतो, मैत्रिणीवर चिड करतो. का? तर घरात आईनं झापले. मग त्या मित्राचा काय दोष असतो का किंवा मैत्रिणीचा काय दोष असतो का त्याच्यामध्ये? नाही. दोष असतो काय, आईनं झापलेलं असतं दिवसभर सकाळी मला, आणि मी राग कोणावर काढतोय? मित्र-मैत्रिणींवर काढतो. लक्षात येतंय? दॅट इज द कॉन्सिक्वेन्स ना. लक्षात येतंय? म्हणजे प्रायमरी ॲक्शन नाहीये ही. प्रायमरी ॲक्शन सकाळी घडली, पण त्याची कॉन्सिक्वेन्सेस मात्र मित्रांच्यावर आपले घडायला लागलेले आहेत. याला आपण सेकंडरी इफेक्ट्स असं म्हणतो. तसंच ड्रगचा जो प्रायमरी इफेक्ट आहे, याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून येणारा जो इफेक्ट आहे, त्याला आपण सेकंडरी इफेक्ट असं म्हणतो. समजतंय? आपण एक्झाम्पल पण बघूया. टेट्रासायक्लिन नावाचा ड्रग आहे. हा अँटिबायोटिक आहे ॲक्चुअली, अँड इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन. टेट्रासायक्लिन काय आहे? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक आहे, आणि हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक काय करतो? बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आपण वापरत असतो. कशासाठी वापरायचंय? तर बॅक्टेरियाला किल करण्यासाठी हे टेट्रासायक्लिन वापरणार आहे आपण. म्हणजे ज्या बॅक्टेरियाचं आपल्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, पॅथोजेनिक बॅक्टेरियाचं आपल्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, त्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी, त्याची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी आपण अँटिबायोटिक्स घेत असतो, लाइक टेट्रासायक्लिन. ओके. तर याचा थेरॅप्युटिक बेनिफिट काय आहे? प्रायमरी इफेक्ट टू किल द बॅक्टेरिया. धिस इज द प्रायमरी इफेक्ट ऑफ द ड्रग. ओके. बट टेट्रासायक्लिन इज नॉट हॅव्हिंग ब्रेन. टेट्रासायक्लिन हा ड्रग आहे, ड्रगला ब्रेन असतो का हो? ओके. ड्रग इज नॉट हॅव्हिंग ब्रेन, अँड दॅट्स वाय व्हॉट हॅपन्स, it can kill pathogenic bacteria as well as the bacteria which are helpful to our body and which are present in our body. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आणि जे आपल्याला मदत करत असतात, हेल्पफुल असतात, ज्यांना आपण बॅक्टेरियल इंटेस्टिनल फ्लोरा असं म्हणतो. या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या बॅक्टेरियाला सुद्धा हे टेट्रासायक्लिन किल करेल. बरोबर आहे की नाही? त्याला काही ब्रेन नाहीये, ते काही बॅक्टेरियाला किल करायला जाणार आहे. सर्व प्रकारच्या म्हणजे पॅथोजेनिकला तर किल करेलच, त्याचबरोबर ते हेल्पफुल बॅक्टेरियाला सुद्धा किल करायला लागेल. आणि आपल्या बॅक्टेरियल फ्लोरा जो आहे इंटेस्टाईन मधला, याचं जर किलिंग झालं, तर तिथले बॅक्टेरिया कमी झाले, त्यांचं प्रमाण कमी झालं, तर हे बॅक्टेरिया आपल्याला अन्न पचनामध्ये मदत करत असतात. हे बॅक्टेरिया कशासाठी मदत करत असतात? आपल्याला अन्न पचन होण्यासाठी मदत करत असतात. आता ह्या बॅक्टेरियाची संख्या जर कमी झाली, तर प्रॉपर पचन होणार आहे का? डायजेशन होईल का प्रॉपर? ओके. डायजेशन प्रॉपर नाही होणार, आणि डायजेशन प्रॉपर नाही झाल्यामुळं काय होणार आहे? बॅक्टेरियल फ्लोरा कमी झाला, डायजेशन नाही झालं, तर काही वेळेला आपल्याला डिसेंट्री सुरू होऊ शकते. लक्षात येतंय? इट प्रोड्युसेस अल्सो इट प्रोड्युसेस सुपर इन्फेक्शन सुद्धा. म्हणजे लक्षात घ्या, हे बॅक्टेरिया जे इंटेस्टाईनमध्ये असतात, हे बॅक्टेरिया काय करत असतात? जेवणामधून जे काही बॅक्टेरिया आलेले आहेत, त्यांचं सुद्धा किलिंग करत असतात हे बॅक्टेरिया. लक्षात ठेवा. आपल्या इंटेस्टाईनमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, जे मदत करणारे बॅक्टेरिया आहेत आपल्याला, ते जेवणामधून आलेल्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमचं किलिंग करत असतात. आता हे जर कमी झाले, तर जेवणामधून येणारे जे काही इन्फेक्शन आहे, बॅक्टेरिया आहे, पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत, त्यांचं किलिंग होईल का? नाही होणार. आणि मग याच्यामुळं परत इन्फेक्शन होऊ शकतं आपल्याला, ज्याला आपण सुपर इन्फेक्शन असं म्हणतो.
लक्षात आलं का? सो सुपर इन्फेक्शन इज द सेकंडरी इफेक्ट ऑफ टेट्रासायक्लिन. टेट्रासायक्लिन मग डायरेक्ट इफेक्ट झालाय का? हा नाही आहे. टेट्रासायक्लिनच्या प्रायमरी इफेक्टचा कॉन्सिक्वेन्स म्हणून सुपर इन्फेक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळेल. लक्षात आलं? Now next effect we are going to discuss, that is toxic effects. Now what are toxic effects? Toxic effects कशाला म्हणायचं? स्वामी विवेकानंदांचं एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलंय ना? काय सेंटेन्स होतं? एव्हरीथिंग इन एक्सेस इज पॉइझन. बरोबर आहे ना? एव्हरीथिंग इन एक्सेस इज पॉइझन. म्हणजे ड्रग सुद्धा पॉइझनच आहेत, फक्त ते ड्रग म्हणून म्हणजे केमिकल सबस्टन्स आहेत. केमिकल सबस्टन्स हा पॉइझन असू शकतो आणि केमिकल सबस्टन्स पॉइझन असताना सुद्धा आपण कसं वापरतो, तर त्याचा मात्रा म्हणजे डोस जो आहे तो आपण व्यवस्थित घेत असतो, तर त्याला ड्रग म्हणून आपण वापर करू शकतो. ओके, सो ऑल केमिकल्स आर हॅव्हिंग पॉइझनस इफेक्ट्स. ओके, पॉइझनस इफेक्ट्स काय होणार आहेत? सगळे केमिकल प्रोड्यूस करू शकतात. ओके, when we use them in therapeutic dose we can call them as drug. हे मी तुम्हाला सांगितलं की एव्हरीथिंग इन एक्सेस इज पॉइझन. आणि मग ज्यावेळी प्रॉपर मात्रेमध्ये प्रॉपर डोसमध्ये ड्रग आपण घेतो किंवा केमिकल सबस्टन्स आपण घेतो, त्यावेळी त्या केमिकल सबस्टन्सला आपण ड्रग म्हणून संबोधतो. बरोबर आहे की नाही? ड्रग कधी म्हणतो आपण? ज्यावेळी तो थेरॅपेटिक डोसमध्ये आपण वापरतो, त्यावेळी आपण त्या केमिकल सबस्टन्सला काय म्हणतो? ड्रग असं म्हणत असतो. ओके, मग टॉक्सिक इफेक्ट्स म्हणजे काय? जर आपण ड्रग काय केला? लार्जर डोसेस मध्ये घेतला, ओके, हायर डोस दॅन द थेरॅपेटिक डोस, यामध्ये जर घेतला तर त्यावेळी ज्या काही फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स ड्रग प्रोड्यूस करत असतं, त्या सर्व फार्माकोलॉजिकल ऍक्शन्सला आपण टॉक्सिक इफेक्ट्स असं म्हणतो. ओके, कधी? ज्यावेळी ड्रग आपण थेरॅपेटिक डोसपेक्षा जास्त डोसमध्ये, हायर डोसमध्ये घेतो, त्यावेळी त्या ड्रगमुळे प्रोड्यूस होणारे जे काही इफेक्ट्स आहेत त्यांना आपण टॉक्सिक इफेक्ट्स असं म्हणतो, ऑर दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज पॉइझनस इफेक्ट्स ऑफ द ड्रग. त्यांनाच आपण पॉइझनस इफेक्ट्स ऑफ द ड्रग असं सुद्धा म्हणू शकतो. एक तर लॉंग ड्युरेशनसाठी ड्रग वापरत असेल, त्याच्यामुळे बॉडीमध्ये तो अक्युम्युलेट होऊन सुद्धा काही वेळेला इफेक्ट प्रोड्यूस होतो. म्हणजे थेरॅपेटिक डोसमध्ये ड्रग घेतोय आपण, पण तो ड्रग साठत राहतो बॉडीमध्ये आणि लॉंग ड्युरेशन नंतर काही टॉक्सिक इफेक्ट्स प्रोड्यूस होऊ शकतात. किंवा काही वेळेला हाय डोस मुद्दाम म्हणून घेतला जातो काही कारणामुळं, सुसायडल इंटेन्शनसाठी वगैरे ड्रगचा हायर डोस घेतला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळं जे काही फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स प्रोड्यूस होतात हायर डोस ऑफ ड्रगमुळं, त्यांना आपण टॉक्सिक इफेक्ट्स ऑर पॉइझनस इफेक्ट्स ऑफ द ड्रग असं म्हणतो. लक्षात आलं का? नाउ दीज आर ऑफ टू टाइप्स. दोन प्रकारचे टॉक्सिक इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. ॲब्सोल्यूट टॉक्सिक इफेक्ट्स अँड रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट्स. ओके, ॲब्सोल्यूट टॉक्सिक इफेक्ट्स आणि रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट्स असे दोन त्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर ॲब्सोल्यूट म्हणजे काय? ते पर्टिक्युलर ड्रगच्या हायर डोसमुळं प्रोड्यूस झालेले आहेत. ओके, एक्झॅक्टली हायर डोस घेतलेला आहे म्हणजे सुसायडल इंटेन्शन्समध्ये डोस म्हणजे झोपेच्या 5 गोळ्या 10 गोळ्या मी एकदम खाल्ल्या तर 100% टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस होतील. आणि असे जे डायरेक्ट हायर डोसमुळे प्रोड्यूस झालेले इफेक्ट्स असतात त्यांना आपण ऑब्सोलीट टॉक्सिक इफेक्ट्स असं म्हणतो. आणि रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट्स म्हणजे काय? तर थेरॅपेटिक डोसमध्ये ड्रग घेतलेला आहे, पण तो ड्रग लॉंग ड्युरेशनसाठी घेतलाय आणि तो साठत गेलेला आहे बॉडीमध्ये, तर त्यावेळी प्रोड्यूस होणारे जे इफेक्ट्स आहेत टॉक्सिक इफेक्ट्स त्यांना आपण रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट्स असं म्हणतो. किंवा काही वेळेला बॉडी कंडिशन्समुळं बॉडीमध्ये काही चेंजेस होतात आणि ह्या बॉडीमध्ये जे काही डिसीज झालेले आहेत, या डिसीजमुळं थेरॅपेटिक डोसमध्ये ड्रग घेऊन सुद्धा टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतात. त्याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेशंटला काय झालं असेल?
लिव्हर डॅमेज झाला असेल, एखाद्या पेशंटची किडनी डॅमेज झाली असेल, तर त्या पेशंटमध्ये थेरॅपेटिक डोसमध्ये सुद्धा ड्रग दिला, तरी सुद्धा त्या पेशंटमध्ये त्या ड्रगची टॉक्झिसिटी प्रोड्यूस होऊ शकते. जर तो ड्रग लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होत असेल किंवा तो ड्रग त्याचं एलिमिनेशन हे युरिनमधून होत असेल, तर त्या ड्रगची टॉक्झिसिटी होणार कारण का त्या ड्रगचं मेटाबॉलिझम होणार नाही किंवा त्या ड्रगचं एलिमिनेशन होणार नाही. समजतंय का? याला आपण रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट असं म्हणतो. आणि हाय डोसमुळे प्रोड्यूस झालेला आहे त्याला ॲब्सोल्यूट टॉक्सिक इफेक्ट्स असं म्हणायचं. आणि रिलेटिव्ह कशामुळं? जर बॉडीमध्ये काही बिघाड झाला असेल आणि काही डिसऑर्डर्स झालेले असतील आणि या डिसऑर्डरमुळं थेरॅपेटिक डोस ड्रगचा देऊन सुद्धा टॉक्झिसिटी प्रोड्यूस जर झाली, तर त्याला आपण रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट्स असं म्हणतो. समजलं का? एकच विद्यार्थिनी आहे जिला समजते, बाकी सगळे झोपलेले असतात. हा, टॉक्सिक इफेक्ट ॲब्सोल्यूट आताच मी सांगितलं, दीज आर दी इफेक्ट्स विच आर प्रोड्यूस एक्झॅक्टली बिकॉज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हायर डोस ऑफ ड्रग. ओके, म्हणजे याच्यामध्ये ॲक्सिडेंटल ओव्हरडोस असू शकतो. काही वेळेला पेशंटला चुकून एक डोस दिलेला आहे आणि दुसरी नर्स आली आणि दुसऱ्या नर्सला माहित नाही की हा डोस दिलेला आहे आणि तिनं अचानक दुसरा डोस दिला, तर काय होऊ शकतं? हायर डोस ॲक्सिडेंटली जाऊ शकतो. किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ टॉक्सिक डोस फॉर सुसायडल इंटेन्शन्स, हे पण मी तुम्हाला सांगितलंय की काही वेळेला सुसाईड करण्यासाठी काय केलं जातं? हायर डोस घेतला जातो. तर असं जो हायर डोस घेणं आहे याला आपण ॲब्सोल्यूट टॉक्सिक इफेक्ट असं म्हणतो. आणि रिलेटिव्ह म्हणजे काय? नॉट बिकॉज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हायर डोस ऑफ ड्रग. हायर डोसमुळे नाही आहे हे. ड्रग ॲडमिनिस्टर्ड इन द थेरॅपेटिक डोस, बट इवन दो ड्रग इज ॲडमिनिस्टर्ड इन थेरॅपेटिक डोस, टॉक्सिक इफेक्ट्स आर प्रोड्यूस्ड बिकॉज ऑफ दी अदर डिसऑर्डर्स. ओके, म्हणजे बॉडीमध्ये काही डिसऑर्डर्स आहेत, यामुळं टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस होणं, थेरॅपेटिक डोसमध्ये ड्रग घेऊन सुद्धा टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस होणं, याला आपण रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट असं म्हणतो. ओके, रिलेटिव्ह टू अदर डिसऑर्डर्स म्हणून रिलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट्स. एक्झाम्पल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. टॉक्सिक इफेक्ट ऑफ जेंटामायसिन ॲट इट्स नॉर्मल डोस इन पेशंट्स ऑफ रिनल फेल्युअर. जेंटामायसिन ड्रगचे टॉक्सिक इफेक्ट थेरॅपेटिक डोसमध्ये प्रोड्यूस होऊ शकतात ज्या पेशंटमध्ये रिनल फेल्युअर झालेलं आहे, किडनी फेल्युअर झालेलं आहे.